गोलंदाजच्या माध्यमातून विलासची गोलंदाजी आपण पाहतो. एक सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूनं खाटेघर विरुद्ध आपण पाहतो ब्राह्मणगाव या दोन संघांदरम्यान आजच्या दिवसाचा अंतिम सामना. हलक्या हाताने कट केला, क्षेत्ररक्षण तितकं सुंदर होईल. जगदीश यांना एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे आणि या सिंगल बरोबरच आता स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती JB11 खाटेघर जाऊन पोहोचेल 3. दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पराभव काय आहे पाहिलेलाच नाहीये. म्हणजे दोन्ही संघांनी सातत्यानं विजय प्रस्थापित करत असताना इथपर्यंत दाखल झालेले आहेत आणि हा विजय भरपूर महत्वाचा आहे. यावेळेचा बॉल इथे विनायकच्या बॅट मधून स्क्वेअर लेग मध्ये फुल टॉस चेंडू आणि त्यावरती आक्रमण, शानदार स्ट्रोक, 4 रन. टीमची धावा संख्या वाढली जाते. 7 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा विलास गोलंदाजी मार्गवरती आहे. आखूड टप्प्याचा बॉल, विनायक परत एकदा बरसतायत आणि पुन्हा एकदा हा चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं धावफलकावरती JB11 जाऊन पोहोचेल 13 ह्या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिला इथे मार्गस्थ असताना अंतिम चेंडू आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विलास तयार. परत एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क तिथे झालेला नाहीये. शेवटचा चेंडू डॉट आला. षटक क्रमांक 1 संपलं जाईल आणि षटक क्रमांक पहिलं संपत असताना धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 संधी मिळेल DJ रियांश यांना. धन्यवाद. खरं तर आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती आहेत. JB11 जगदीश स्ट्राइक एंडला आपण पाहणार आहोत. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येताना पाहायला मिळत आहेत. बंटी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. म्हणजे या एंड कडून 2 षटक आहेत ती लाभदायी आहेत. DJ ऑपरेटर मला वाटतं रियांश ठोंबरे आहेत आणि तिकडे मला वाटतं कॉमेंटेटर निखिल ठोंबरे डान्स करताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे बापलेकांची चांगली जुगलबंदी जमलेली आहे. आता आपण मॅचच्या दिशेनं 13 धावा धावफलकावरती गोलंदाज तयार. आखूड टप्प्याचा हा चेंडू आपण पाहतो मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा व्हाईट बॉल, अवांतर, अतिरिक्त 1 धाव येईल. बंटीचा हा पहिला चेंडू आपण पाहतो. अंपायर डिसिजनला आता चॅलेंज केलं जाईल आणि पाहायचं आता डिसिजन तिसऱ्या पंचांकडे आलेला आहे. व्हाईट बॉल, अवांतर, अतिरिक्त 1 धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि अवांतर बरोबर संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 ला या ठिकाणी सुरुवात होती. अवांतरनं सुरुवात झालेली आहे तर धावफलकावरती धावा आपण पाहतो 14 आहेत. गोलंदाज बंटी परत एकदा सज्ज होत आहेत. जगदीश यांच्यासाठी हा बॉल परत एकदा जगदीश चेंडू समजू शकलेला आहे. ज्या भांडणा टच मध्ये होते सकाळी ज्या फॉर्म मध्ये होते इथे थोडेसे शांत खेळताना पाहायला मिळत आहेत जगदीश. तर 14 वरती धावफलक स्थिर आहे आणि यावेळेचा हा चेंडू आपण इथे निर्धाव पाहतोय. बंटी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. फुलटॉस बॉल लाईन वरती कंट्रोल करू शकलेला नाहीये. एक्स्ट्रा कव्हर मध्ये जगदीश यांच्या बॅट मधून शानदार स्ट्रोक आलाय चौकार. चेंडू त्या मैदानावरती आलाय का चेंडू?
स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 18 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना JB11 भरपूर चांगला स्ट्रोक या ठिकाणी आपण पाहिला. लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल करता नव्हता आलं गोलंदाजाला आणि पहा बंटीवरती तिथे आक्रमण होताना पाहायला मिळालं. 4 षटकांचा हा सामना आपण पाहतो. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरती बंटीचे मात्र इथे सज्ज होताना पाहायला मिळतात. जगदीश स्ट्राईकला, जगदीश भाग्यवंत स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो. नॉन स्ट्राईक एंडला विनायक 4 चेंडू 11 वरती बॅटिंग करतायत आणि दुसऱ्या बाजून जगदीश 4 चेंडू 6. परत एकदा गतीमध्ये परिवर्तन. विकेट किपर चुका करतील इथे. बाउंड्री लाईनचा वेध चेंडू घेणार आहे. यस 6 22चा चौकार 4 रन. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल 22 या धावा संख्येवरती. म्हणजे पहा विना सायस विना कष्ट धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा बंटी जे मात्र सज्ज होत आहेत. सलगचे 2 चौकार या ठिकाणी 22चा मागचा चौकार आपण पाहिलेला आहे. बंटी तयार. बंटी यांचा हा बॉल परत एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह केला. ती लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती एक धाव येते. दुसरीचा प्रयत्न होतो तिथे पण पहा फिल्डर तोपर्यंत चेंडूवरती आलेला आहे. एकच धाव येते. एका धावे निश्चित संघाची धावा संख्या परत एकदा वाढेल. पुढे जाऊन पोहोचेल 23. दुसरं षटक मार्गस्थ असताना विनायक ज्यानं आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 11 धावा केलेल्या आहेत तेच विनायक स्ट्राईकला आहेत आणि गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतो बंटी चे मात्र सज्ज आहेत. खोलवर टप्प्याचा हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणारा वेग होता. या चेंडूवरती कंट्रोल करता आलेला नाही आणि हा चेंडू अवांतर वाईट बॉल. अतिरिक्त एक धाव येते आणि एका धावेबरोबर 24 वरती आता धावफलक जाऊन पोहोचेल. म्हणजे एकही फलंदाज बाद नाही. दोन्ही फलंदाजांनी धावपट्टीवरती पाय रोवलेले आहेत. गोलंदाज सज्ज होतोय. खोलवर टप्प्याचा बॉल लॉफ्ट केला. यावेळेस लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहेत. पुन्हा एक सिंगल धाव या ठिकाणी येते आणि या सिंगल बरोबरच आता 25 धावा ज्या मात्र कंप्लीट होत आहेत स्कोर कार्ड वरती. म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये परत एकदा जास्त धावा खर्च होताना पाहायला मिळाल्या बंटी यांच्या माध्यमातून. समोर जगदीश आहेत. खोलवर टप्प्याचा हा चेंडू परत एकदा क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवरती आले. थोडीशी फंबल होताना पाहायला मिळतात. एकचं रूपांतर 2 मध्ये इथे होणार आहे आणि पहा सहज तिथे 2 धावा आहेत. 2 धावेंबरोबर षटक क्रमांक ओव्हर नंबर 2 चा खेळ या ठिकाणी संपला जाईल विदाऊट लॉस. JB11 खाटेकर जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 27. एकही फलंदाज बाद नाही. JB11 खाटेकर संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी थोडंसं परिवर्तन होईल आणि गोलंदाजी मार्क वरती ब्राह्मणगाव संघाच्या वतीनं गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पंकज गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. पण पहा दोन्ही सेट बॅटरला आता पंकजला गोलंदाजी करायची. दोन्ही फलंदाज आता मैदानावरती सेट आहेत. दोन्ही फलंदाजांनी बराच काळ मैदानावरती व्यतीत केलेला आहे आणि पाहायचं आज काय घडणार आहे. विनायक साठी हा बॉल समजलेलाच नाहीये. टप्पा घेतल्यानंतर चेंडू थोडासा ब्रेक होताना पाहायला मिळाला. लेग कट होताना पाहायला मिळाला. थोडासा बाहेर निघाला. इथे चेंडू डॉट. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती होताना पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि पंकजच्या हातामध्ये चेंडू सोपवल्यानंतर पहा पहिला चेंडू पंकजनं इथे निर्धाव हाताळलेला आहे. 4 षटकांमध्ये JB11 टार्गेट किती सेट करेल पहा. विनायकनं सुरुवातीला काय आल्या त्यानं काय जबरदस्त बॅटिंग केली. रिव्हर्सचा प्रयत्न पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतो. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा अवांतर. अतिरिक्त एक धाव येते. म्हणजे या डावामध्ये अतिरिक्त धावा जर आपण पाहिलं तर जास्त खर्च होताना पाहायला मिळतात.
एक्स्ट्रा धावा इथे जास्त येताना पाहायला मिळत आहेत. 28 वरती यावेळेस JB11 संघ जाऊन पोहोचलेला आहे. एकही फलंदाज आतापर्यंत गमावलेला नाहीये, एकही विकेट आलेली नाहीये. पंकज तयार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल रूम होता. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू थांबणार नाहीये. विनायकच्या बॅट मधून येतोय शानदार चौकार. 4 रन. गोलंदाज मला वाटतं रनआउट घेण्याचा प्रयत्न होता तिथे. जगदीश यांना स्ट्राईकच्या दिशेने विनायक आहेत. आतापर्यंत भरपूर चांगला स्पेल विनायक यांनी खेळून काढलेला आहे. रिव्हर्सचा प्रयत्न परत येता होता. गोलंदाजांना हाणून पाडलेला आहे पंकजनं. चेंडू डॉट. निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. तर 32 वरती स्कोर कार्ड इथे स्थिर आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे यानंतर अजून एका षटकाचा खेळ मैदानावरती बाकी आहे. फुलटॉस बॉल परत एकदा कनेक्ट झालेला नाहीये व्यवस्थित विनायकला. एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि बाद प्रयत्न तिथे थांबवला. जग्गू स्वतः स्ट्राईक वरती येत आहेत. लेग बाईटच्या माध्यमातून एक सिंगल धाव येते आणि या सिंगल बरोबरच JB11 33. म्हणजे या षटकामध्ये मोठाले फटके पूर्णतः थांबले गेले आहेत. या षटकामध्ये मोठाले फटके येताना पाहायला मिळत नाही. आपण या ठिकाणी पाहतो स्वर्गीय विराज स्मृती चषक खाटेगर ही स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. याचबरोबर हा चेंडू आपण पाहतो पुन्हा एकदा चेंडू डॉट. ओरपिच बॉल होता. समोर उडवण्याचा प्रयत्न होता. परत एकदा बॅटचा आणि बॉलचा संपर्क तिथे कुठे आला नाही आणि इथे पुन्हा एका निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती होताना पाहायला मिळते. 33 वरती धावफलक स्थिर. या षटकाचे काही चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. गोलंदाज परत एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. पुन्हा एकदा फुल ऑफ लेंथ बॉल च्याला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न मैदानावरती केलाय आणि पाहायचंय रनआउटची संधी उपलब्ध होईल. इथे जग्गूचे मात्र रनआउट होताना पाहायला मिळतात. पहिला धक्का लागलेला आहे JB11 खाटेघर टीमला. रनआउटच्या माध्यमातून JB बाद. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटक, शेवटचं षटक आपण या ठिकाणी मैदानावरती पाहणार आहोत. या ठिकाणी आपण पाहतो अंतिम षटक, शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती गीतेश जो मात्र ब्राह्मणगाव संघाच्या वतीने गोलंदाजी मार्कवरती येतो. स्ट्राईकला आपण पाहणार आहोत विनायक आणि दुसऱ्या बाजूला जीतू मैदानावरती दाखल आहेत. वेळ यानंतर अजून एक इनिंग बाकी आहे, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल वेग होता या चेंडूवरती. गीतेशच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. एक धाव आली. विनायक दुसरीचा प्रयत्न करतायत. थ्रो येतोय तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. काय वेग धारण केला. पहिली धाव विलक्षण वेगाने घेतली आणि दुसरी धाव तितकंच तत्परतेने या ठिकाणी पळून पूर्ण होताना पाहायला मिळते. 2 बरोबर आता 36 वरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे JB11. अंतिम षटक म्हणजे मागच्या षटकामध्ये धावा जितक्या आल्या नाही जितक्या अपेक्षित होत्या तिथे जग्गूची विकेट जाताना पाहायला मिळाली. पण या षटकामध्ये आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत.
फुलटॉस बॉल लाईन आणि लेन तिथे सुंदर आहे. सुंदर चेंडू या ठिकाणी आपण पाहतो. वेग प्रचंड आहे गितेशकडं आणि याचबरोबर हा चेंडू इथे निर्धाव आहे. शेवटच्या षटकामध्ये निर्धाव चेंडू हे दबावाचं कारण आहे. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. तर आता 4 चेंडूंचा खेळ अद्यापही मैदानावरती बाकी आहे आणि या 4 चेंडूंमध्ये पुढे काय घडणार आहे, किती धावा येतील, 4 चेंडूमध्ये 10 येणार, 12 येणार की गोलंदाज वर्चस्व गाजवणार, कारण सलामीचा फलंदाज मला वाटतं अजूनही मैदानावरती आहे विनायक आणि विनायकच्या बॅटमधून आता खरं तर मोठ्या फटक्यांची अपेक्षा वाढलेली आहे. समस्त ग्रामस्थ आणि पहा त्यांचे समर्थक खाटेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचा आम्ही विशेष कौतुक करू. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतो डीप मिड ऑन मध्ये खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. पुन्हा एक सिंगल धावा या ठिकाणी प्राप्त होती आणि सिंगल बरोबरच आता स्कोर कार्ड पुढे गेलेला आहे. रन स्कोर बोर्ड होती. शेवटच्या षटकामध्ये सिंगल डबलचा सिलसिला जो मात्र जारी आहे. 37 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये JB11 खाटेकर. अजून मला वाटतं जितू यांना खातं खोलायचं आहे आणि जितू यांना शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडू वाट्याला आलेले आहेत. आक्रमणासाठी ओळखले जात आहेत जितू. आखूड टप्प्याचा बॉल आल्या आल्या पुल केला. शॉर्ट पिच बॉल सरळ पोहोचेल डीप फाईड लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द बाउंड्री रोप. येतोय 4. जाऊन पोहोचेल 41. तर आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गितेश. परत एकदा समोरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. वेग प्रचंड या ठिकाणी आपण पाहतो. चेंडू डॉट. निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. तर आता शेवटचा एक चेंडू, एक मोठा फटका भक्कम स्थितीमध्ये JB11 खाटेकरला घेऊन जाऊ शकतो. पाहायचं टार्गेट किती सेट केलं जाईल आणि गोलंदाजच्या माध्यमातून गितेश हा चेंडू कशा प्रकारे हाताळेल. ब्राह्मणगाव विरोधात खाटेकर या 2 संघांदरम्यान चालू असलेली लढत आपण या ठिकाणी मैदानावरती पाहतो. परत एकदा हा चेंडू आपण बाजू पात्र खेळण्याचा प्रयत्न झाला. तिथे धाव येते का शेवटच्या चेंडूवरती हे आपल्याला पाहायचंय. एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या नादात विकेट. तर आपण टार्गेट या ठिकाणी पाहणार आहोत. 2 गाड्यांच्या मोबदल्या. यस व्हाईट बॉल पंचांचा इशारा अवांतर. व्हाईट बॉल पंच या ठिकाणी या चेंडूला घोषित करतायत. परत एकदा हा चेंडू हाताळावा लागेल. 1+1 2 धावा येतील. तर आता आपण पाहतो 43 धावा स्कोरबोर्ड होती. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. ब्राह्मणगाव वेळ घेऊ नका. अंतिम चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. वेळ घ्यायचा नाही. या ठिकाणी आपण पाहणार आहोत या इनिंगचा, ह्या डावाचा हा अंतिम चेंडू. मला वाटतं मागचा चेंडू अवांतर आला. 43 धावा धावफलकावरती JB11 खाटेकर. यावेळेचा बॉल पुल करायचा. बॉलर बॅक ड्राईव्ह केला. एक धाव येते जितूच्या बॅटमधून. दुसरीचा प्रयत्न होतोय तिथे आणि यस तिथे टेकन 2. 2 धावा येतील. डाव इथे संपलेला आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीअंती रन्स झालेले आहेत. JB11 खाटेकर 45. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावांचं लक्ष्य. कोण बक्षीस पात्र फेरीमध्ये स्वर्गीय विराज स्मृती चषकामध्ये हे आपण पाहणार आहोत आणि ऐकणार आहोत. निखिलजी ठोंबरे सरांचा आवाज. धन्यवाद.
दिवस क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या दिवसातील अंतिम सामना. चिराग जे 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आहेत, नंबरही त्यांचा 12 आहे. असे चिराग सॉरी दक्ष यांना पाहतोय, नंबर 12 आहे. 12व्याचीच भूमिका ते निभावतात. त्यांचं आपण कौतुक करू. आणि खास करून 10 क्रिकचे सर्वच मेंबर खूप चांगल्या चांगल्या गोष्टींचा आस्वाद या क्रीडा स्पर्धेत घेत आहेत. खास करून स्वर्गीय विराज स्मृती चषकाचे आयोजक यांचं विशेष कौतुक करू. सकाळ दुपार सायंकाळच्या सत्रामध्ये चांगली व्यवस्था खास करून त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. सर्वच ऑफिशियलची त्यांचं कौतुक. जाव्या मैदानाच्या आत जिथे 46 धावांचा पाठलाग आहे. टीम आपण पाहतोय, एका बाजूला संघ आहे JB11 खाटेघर आणि त्यांच्या विरुद्ध ब्राह्मणगाव. काय खेळ राहिला ब्राह्मणगावचा, त्या संघाचं कौतुक व्हायला पाहिजे. ज्या प्रकारचा खेळ त्यांचा आतापर्यंत पाहायला मिळतोय. JB11 या स्पर्धेमध्ये पहिल्या 2 सामन्यांच्या तुलनेमध्ये थोडीशी बॅकफुटला आहे. परंतु कालचा सामना आठवा, जिथे कालच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की 24 बॉल 38 धावाचा पाठलाग होऊ शकलेला नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूला ब्राह्मणगाव आज चांगल्या टचमध्ये पाहायला मिळते. काय घडते ते पाहायचं. स्वर्गीय विराज स्मृती चषक D2 कोणाच्या नावावर ते आपल्याला पाहायचं. कालचा दिवस JD11 खांडीचा पाडा या संघाच्या नावावर राहिला. जयदस अँड कंपनी. चला, दोन्ही ऑफिशियल पंच आशिष विश्वकर्मा सर आणि आज या क्रीडा स्पर्धेला लिडिंग करतायत गणेश गायकर सर, जे आपल्याला पाहायला मिळतील. आणि भरपूर चांगलं संगीत आजच्या दिवसभरामध्ये DJ तुषार यांच्या माध्यमातून जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. तुषार यांचं कौतुक व्हायला पाहिजे. सातत्याने आवाजाचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे आणि आलेल्या तमाम क्रीडा रसिकांना त्यांच्या ऑपरेटिंगच्या जोरावर ते खुश करत असतात. त्यांचंही कौतुक. जाव्या मैदानाच्या आत विजयासाठी लक्ष 24 बॉल 46 धावा. आमचे तीनही कॅमेरामॅन बाबू अर्थात बांबू म्हणून ज्यांची ओळख झालेली आहे आता, कारण बाबूला खूप मोठा त्रास झालेला आहे. तिथे भाऊ कालेकर आपण लवकरात लवकर संपर्क साधावा किंवा आमच्या आयोजक कमिटीतील एखादा मेंबर गेला तर भरपूर चांगलं होईल. जाव्या मैदानाच्या आत मॅचला होईल सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. सनी पहिलाच बॉल, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतील. गिरीश खाटेगरे आलेत बॉलवर, तोपर्यंत 2 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. इथे कॅप्टनशिप कशा प्रकारे होती दोन्ही संघांकडून ते आपल्याला पाहायचे. 2 धावा, संघाचं अकाउंट ओपन आहे. एखाद्या संघाला गावात जाऊन पराभूत करणं याच्यापेक्षा मोठं काहीच नाही, बरोबर ना ब्राह्मणगाव. आणि ते आज घडणार आहे का ते पाहायचं आपल्याला. JB11 खाटेघरच्या विरोधात ब्राह्मणगाव संघ मैदानाच्या आत इन ऍक्शन मध्ये फुल सपोर्ट आहे. आज आपण पाहिला मैदानाच्या बाहेर जर सपोर्ट स्टाफ पाहिला, JB11 खाटेघरला कमीत कमी 300 ते 400 प्रेक्षक वर्ग सपोर्ट करतात. परंतु ब्राह्मणगाव संघ ज्यांचे 11 खेळाडू 12 आणि तदनंतर 20 ते 25 पाठी राखे आपल्याला पाहायला मिळतील. तिथे क्षेत्ररक्षक येतील. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार आहे. बिगेट लांब 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 लचक ब्राह्मणगाव टीमला आनंद देणारा हा षटकार. छेरन तालमेल मेळ सुमात्र मिळालेला. काय घडतं ते पाहायचं आपल्याला. सनी तयार. सनीचा बॉल बॅकफुटला गेले. जगू सारखा फटका खेळलाय. चेंडू आता नाही थांबणार, जाऊन पोहोचेल सीमा पार. या बॉलवर कडा प्रहार येतोय. चौका क्रिक लाईव्ह ची ही खासियत राहिली. धावफलकावर धाव संख्या 12. 20 बॉल आता 34ची आवश्यकता. सनी बिगेट. ओ हो इनसाइड आउटचा लाभ जपा फटका. सिक्सर षटकार.
स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे गुरु खास करून सुनील बांगर साहेब उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आणि त्यांच्याकडून गणेश गायकर आणि माझ्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं मनापासून कौतुक आहे. धावपलकावर धावसंख्या 18. जाऊया मैदानाच्या आत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. सनीचा हा बॉल इथे डेलिब्रेट पंचांनी घोषित केला आणि पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त. धावपलकावर धावसंख्या आहे 18. शेवटचे बॉल 18 आणि आता 28 धावांची आवश्यकता. संधी देऊयात डीजे तुषारला. खाटेकर ही लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. जगदीश भाग्यवंत 11. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज अजय आले, ज्याने मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र पटकवलेला. 18 बॉल 28 ची आवश्यकता. स्ट्रायकर इनवर फलंदाज योगेश घोटेल आपण पाहतोय, ज्याने अप्रतिम फलंदाजी या क्रीडा स्पर्धेमध्ये केलेल्या. 18 बॉल विजयासाठी लक्ष्य असेल ते 28. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. पहिलाच बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल या बॉलवर. हे षटक फार निर्णायक आहे, कारण आपण पाहिलं तर आता खास करून सामना चालू आहे खाटेकर एंड कडून आणि त्यानंतर भुवन एंड कडून चालू होणार आहे. भुवन एंड कडून जी 2 षटकं पडणार ते महत्वाचे. या षटकामध्ये काय घडतं ते पाहायचं आपल्याला. इथे खुश खाटेकर कर होणार आहेत की खुश ब्राह्मणगावकर होणार आहे ते पाहायचं आहे. स्वर्गीय विराज स्मृती चषक ही क्रीडा स्पर्धा 19 धावा धावपलकावर आहेत. 17 बॉल 27 ची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल बॅकफुटला गेले. फटका अतिशय दमदार जो मात्र सजवलाय. क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं आहे. 2 मध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. 18 मध्ये जिथे 28 बनवायचे होते आता तिथे 16 मध्ये 26 ची आवश्यकता. काल देखील आपण पाहिलं दुसरं षटक जिथे फक्त 2च धावा आल्या होत्या खांडीचा पाडा टीम कडून. इथे काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. 20 धावा आहेत. स्ट्रायकर इनवर बॅटर योगेश. बिगेट. वाह काय जबरदस्त फटका खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक फक्त बनला दर्शक. आलाय सिक्सर. अच्छा तुषार मडकेच्या माध्यमातून अप्रतिम संगीत. धावपलकावर धावसंख्या 15 बॉल 20 ची आवश्यकता. जबरदस्त फलंदाजी. न्यू परशुराम 11 ब्राह्मणगाव. गोलंदाज तयार. इथे राखलेला बॉल चेंडू हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर विनायक. ते बनतील का दर्शक ते पाहायचंय. विकी तिथे गेल्यानंतर 6 धावांची पॅनल्टी आम्ही चेक करू सर्व काय आहे ते. लोड नका घेऊ तुम्ही. चेक आपण करू इथे षटकार आहे की नाही. आणि इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. इट इज अ सिक्सर. षटकार. फक्त ब्राह्मणगाव टीमचा विकी किंवा अतिरिक्त कोणताही खेळाडू तुम्हाला विनंती आहे, कोणत्याही टीमवर अन्याय न करणारी क्रीडा स्पर्धा म्हणजे स्वर्गीय विराज स्मृती चषक. त्यामुळे लक्ष ठेवा. थोडंसं सहकार्य करणं फार गरजेचं राहील. 14 बॉल 14 ची आवश्यकता.
इथे राखलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट आलाय, चेंडू निर्धाव आहे. 13 बॉल 14ची आवश्यकता. 32 धावा धावपलकावर. न्यू परशुराम ब्राह्मणगाव. कामगिरी कशी होते ते पाहायचं. महत्वाचा सामना आहे. जो जिंकणार आहे तो एका ट्रॉफीला पात्र होणार आहे. आणि खास करून मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये देखील अव्वल राहतील. फुल टॉस आणि जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. योगेश गुटे ऑन फायर. सिक्सर, षटकार. जबरदस्त फटका योगेश घोटेच्या बॅट मधून आलाय आणि त्यानंतर सेलिब्रेशन त्याचं पाहायला मिळालं. 12 बॉल 8ची आवश्यकता. न्यू परशुराम ब्राह्मणगाव या टीमला 12-8 हे समीकरण. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आता तयार होताना पाहायला मिळतील. विपुल आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. 12 बॉल 8ची आवश्यकता. विदाउट लॉस 38 या धावसंख्येवर ब्राह्मणगाव. जबरदस्त खेळ सकाळच्या सत्रापासून या संघाचा राहिला. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर तयार. चला, वेळ वाचवा ही सर्वात महत्वाची सूचना तुमच्यासाठी सातत्याने आम्ही करतो. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. विपुलचा पहिला चेंडू अप्रतिम राहिला. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 11 बॉल 8चं समीकरण. हे षटक निर्णायक. इथे कामगिरी कशा प्रकारे केली जाईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 11 बॉल 8ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 11 बॉल 8. गोलंदाज तयार. दुसराही डॉट. पंचांकडे अपील. पंचांचा नकार. 10 बॉल 8. आपण याच गोष्टीचा उल्लेख केला होता की खाटेकर यांनी 2 षटक होतील ती महत्वाची आणि त्या 2 षटकांमध्ये 38 आलेलं. 10 बॉल 8ची आवश्यकता. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. विपुल. तिसराही बॉल डॉट. 9 बॉल 8ची आवश्यकता. हे षटक निर्णायक राहील. मजा येते सध्याच्या घडीला मॅचला, कारण खाटेवर हार मानणार नाहीये. होम ग्राउंड आहे. इथे कित्येक निर्धाव षटक कित्येक गोलंदाजांनी टाकले आहेत. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतलेली आहे ती व्हाईट बॉल साठी. पियुष खाटेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय जर निर्धाव षटक टाकलं तर. गोलंदाज विपुलने, कारण विपुलने जागा घेतली पियुषची आणि जर इथे विपुल निर्धाव षटक टाकत असेल तर खास करून 500 रुपयाचं पारितोषिक. फेअर डिलिव्हरी. 3 चेंडू डॉट आलेत लगातार आणि पैसे जमा आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे पियुषने घरी किती वडील पप्पा यांचं बोलणं खाला असेल, तो घर सोडून इथेच आलेला आहे, कारण उद्या 10वीचा पेपर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल 8. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बॅकफुटला गेले. फटका दमदार. चेंडू सीमा पार. येथील धावा 4 चौका. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. कामगिरी कशी होते ते पाहायचं. 8 बॉल 4ची आवश्यकता. महत्वाचा सामना मैदानाच्या आत. जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळतो. चेंडू डॉट. सात चेंडू 4.
इथे राखलेला हा चेंडू आणि इथे डॉट. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6, बनवायच्या धावा 4. जबरदस्त सामना रंगतो मैदानाच्या आत. संधी डीजे तुषारला. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं आहे. 6 चेंडू आहेत, 4 ची आवश्यकता. महत्वाचा सामना शेवटच्या षटकात. आता कुणाला आमंत्रित केलं जाईल ते आपल्याला पाहायचं. इथे कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे तुम्हाला 4 धावा या बनवाव्या लागतील. मागील 6 बॉल मध्ये विपुलने फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. एक खराब चेंडू त्याचा आपल्याला पाहायला मिळाला, जिथे चौकार येताना पाहायला मिळाला. 6 चेंडू 4 धावा. रोशन आले दादा. एक गाव 4 संघ. खाटेगर ऋतिकचा भाऊ आता रोशन आलेत गोलंदाजी मार्कवर. ऋतिक उद्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. ऋतिक वाघ, चला मॅच चालू करा ही विनंती राहील सातत्यानं. जगू जास्त वेळ घेतायत तुम्ही, चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. 6 बॉल 4 ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. इथे रेकॉर्ड बनलं जाईल का खाटेगरचं, की न्यू परशुराम ब्राह्मणगाव या सामन्यावर वर्चस्व राखतोय ते आपल्याला पाहायचं. JB 11 खाटेगर त्यांच्या विरुद्धामध्ये ब्राह्मणगाव ही लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. 6 चेंडू आणि 4 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर रोशन याला आपण पाहतोय. 6 चेंडू 4. पहिलाच बॉल बॅक टू बॉल फटका सजवलाय. तिथे येतील क्षेत्ररक्षक. एकच सिंगल. आता विजयासाठी 5 बॉल 3 कंपल्सरी. 5 चेंडू 3. गोलंदाज तयार आहे. 5 चेंडू 3. इथे टाकलेला बॉल. ओ यष्टीरक्षण खराब. रनआउट. ओ तिथे फेके खराब. एक सिंगल. शेवटचे 4 बॉल 2 ची आवश्यकता. रोशन वाघची गोलंदाजी आपण पाहतोय. अप्रतिम आहे, परंतु यष्टीरक्षण आणि बॅकअप खराब पाहायला मिळालं. शेवटचे बॉल शिल्लक आहे 4. विजयासाठी कंपल्सरी 2 धावांची आवश्यकता ब्राह्मणगाव टीमला. जबरदस्त खेळ राहिला या संघाचा. आजच्या दिवसभरामध्ये सलामीवीर आहेत मैदानाच्या, त्यामुळे आत्मविश्वास त्या संघाचा वाढलाय. परंतु इथे गोलंदाज कमाल करतील का ते आपल्याला पाहायचं. 1 ते 2 डॉट बॉल. दुसऱ्या बाजूला एखादा मोठा फटका. मॅच फिनिश होईल. काय घडते पाहायचंय. 4 बॉल 2. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल. ओ यष्टीरक्षण खराब आणि पुन्हा एकदा सिंगल. खराब कामगिरी यष्टीरक्षक जगदीश भाग्यवंत कडून. 2 धावा त्याने या शेवटच्या 2 बॉलवर सोडल्यात. 3 बॉल 1 ची आवश्यकता. 3 बॉल 1. गोलंदाज तयार. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. 3 बॉल 1 ची आवश्यकता. कंपल्सरी चेस. रोशन आणि रोशनचा बॉल. बीमर इथे सामना जिंकलाय. न्यू परशुराम ब्राह्मणगाव. अभिनंदन डीजे तुषार.